वळूया पुढील बातमीकडे। महादेव मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल उघड झालेला आहे। महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 प्राणघातक वार केले गेलेले आहेत। 20 सेंटीमीटर लांब 8 सेंटीमीटर रुंद हत्याराने गळा कापलेला आहे, हे सुद्धा या शवविच्छेदन अहवालातून समोर आले। मारहाणीमुळे शरीरातून अतिरिक्त रक्तस्राव झाल्याचं सुद्धा समोर आलंय, तर श्वसननलिका सुद्धा कापली गेली होती। रक्तवाहिन्या ह्या सुद्धा तुटल्या होत्या, हे सुद्धा समोर आलंय। दरम्यान यावर आलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहूयात। महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मानेचं मांसाचा तुकडा मिसिंग होता। म्हणजे हे काय जे तिथं त्यांच्यावर जखमा आहेत त्याचं 0.5 mm मध्ये व 0.7 mm मध्ये ते मांसाचे तुकडे गायब आहेत तिथून मध्ये। म्हणजे अर्धा ते पाऊण इंच जखमा अशा आडव्या नरड्यावर वार झालेले, त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच मध्ये खोल जखमा आहेत, तिथे मांस गायब आहे। असे 3 ते 4 वार धारेदार शस्त्राने महादेव मुंडे यांच्या हत्यारांनी त्यांची हत्या केली। ह्या हत्येमागे वाल्मिक कराड व त्याची मुलं व त्यांची टोळी आहे। हे परळीमध्ये घराघरात माहिती आहे, सर्वांना माहिती आहे हत्या कशामुळे झाली। हे जमिनीच्या व्यवहारातून वादातून ही जाणून बुजून छोट्या कारणावरून वाल्मिक कराडने ही व त्याच्या मुलांनी हत्या केली। एक बीड मधलं महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील या ठिकाणी आलं। याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तपास चाललेला आहे। आतापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करून 196 इसमांकडे विचारपूस केली आहे। याच्यामध्ये कुठेही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। तर या संदर्भात जी काही कारवाई करण्याची गरज आहे ती कारवाई केली जाते आणि पुढे देखील ती केली जाईल। वाल्मिक कराडला तत्काळ पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे एसपी सरांनी, कारण बंगल्यावर फोन आला तपास थांबविला म्हणलेले आहे। त्यामध्ये वाल्मिक कराडनीच फोन केला, का तपास थांबविला? मग डायरेक्ट ह्याच्यामध्ये जे आहेत भावड्या कराड त्याच्या नावे 12 गुंठे जागा आहे। म्हणजे जो माझा नवरा घेत होता जागा ते तात्काळ भावड्या कराडनी घेतली आहे। आणि श्री कराड आणि गोट्या गीते आणि राजा फड या सगळ्यांचा पीसीआर घेतला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक केलं पाहिजे एसपी सरांनी। तर या शवविच्छेदन अहवालामध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात। मारहाणीमुळे अतिरिक्त रक्तस्राव झालेला आहे असं या शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद केलं गेलेलं आहे। 20 सेंटीमीटर लांब 8 सेंटीमीटर रुंद हत्याराने गळा चिरला गेला आहे, हे सुद्धा समोर आलंय। महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 प्राणघातक जखमा असल्याचं सुद्धा समोर आलंय।